मोस्टली या रूममध्ये ही बॅल्कनी खूप आवडलेली. त्याची वाईब येते ना गोव्याला आल्यावरती. 8 आउट ऑफ 8. सेकंड डेस्टिनेशन आजचं हे बर्गर फॅक्टरी. हवेश, कोणत्या माणसाने सांगितलं तुला वरपर्यंत गाडी जाते? कोण हराम खर होता काय. तर मित्रांनो, हा आहे अंजुना बीच. अंजुना बीच मस्त एकदम असे बाकी बागा छप्पर आणि चक्कर जाम दिली. आता सध्या आम्ही चक्र फोर्टच्या जवळपास आलेलो आहे. सगळ्यात मोठा बापाचा रोड असल्यावर काय गाड्या चालवू नका आणि हेल्मेट नक्की घाला. हेल्मेट पोलिसांसाठी नाही, स्वतःसाठी घाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आहे आमचा गोव्यातला दुसरा दिवस आणि काल आम्ही थोडं उशिरा आल्यामुळे मी तुम्हाला आमचा रूम नाही दाखवू शकलो. तर आज मी तुम्हाला आमचं हॉटेल जिथे आम्ही थांबलो आहे आणि रूमचा एक क्विक रिव्ह्यू तुम्हाला देतो, ठीक आहे. आणि आज आम्ही पूर्ण नॉर्थ गोवा फिरणार आहोत. तर नॉर्थ गोवामध्ये आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला दाखवतो. काल आम्ही गेलो होतो कलंगूट बीचला. तर अजून बऱ्याचशा ठिकाणं आहेत तिथे नॉर्थमध्ये जे फिरण्यासारखे आहेत. तर तुम्हाला आमचं हॉटेल दाखवतो मी. तर इथे आम्ही थांबलेलो आहे. आवेश फोन एंट्री घेत आहे. तर ही आहे आमची स्कूटी जी आम्ही रेंटवर घेतलेली आहे, कासिनो. आणि ते बर्ड्स आहेत. तर मित्रांनो, हा होता बाहेरचा व्ह्यू. मी तुम्हाला आता आतला व्ह्यू दाखवतो. आमचा रूम नंबर आहे 1. हा आहे रूम. तो टी व्ही दिलेला आहे, बाल्कनी दिलेली आहे, एवढा मोठा मिरर आहे, AC, आणि ही आहे बाल्कनी. तर असा आहे आमचा रूम आणि मला मोस्टली या रूममध्ये ही बॅल्कनी खूप आवडलेली आहे. आजचा रूम एक नंबर क्लास आहे. जी वाईब येते ना गोव्याला आल्यावरती ती आता इथे येते. तर मित्रांनो, आज आम्ही फिरणार आहोत नॉर्थ गोवा. तुम्हाला मी दाखवणार नॉर्थ गोवामध्ये किती प्लेसेस फिरण्यासारखे आहेत आणि काय काय मी एन्जॉय करणार होते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. सो फायनली आम्ही निघालो नॉर्थ गोवा एक्सप्लोअर करायला. सो फ्रेंड्स, फायनली आम्ही अंजुना बीचवरती आलेलो आहे आणि काल आम्ही गेलेलो कलंगूट बीचला. तुम्हाला दाखवता आम्ही शॉर्टकट घेतला आहे. काय बीच आहे हा खरंच. पाणी बघा काय क्लीन आहे. हिरवं पाणी पूर्ण ग्रीन. तर मित्रांनो, हा आहे अंजुना बीच आणि अंजुना बीच खूप क्लीन आहे आणि याचं पाणी पण बघा किती क्लीन पाणी होतं. हव्या बोल ना, अंजुना बीच कसं वाटलं होतं? अंजुना बीच मस्त आहे एकदम असे बाकी बागा आणि कलंगूटला कशी जास्त गर्दी असते ना, तसा एकदम बीच शांत आहे. पाणी एकदम क्लीन आहे आणि जी वाईब मिळते ना, एक नंबर वाईब. तर हा होता आमचा आजचा फर्स्ट डेस्टिनेशन आणि हा कवर केल्यानंतर आम्ही निघालो आमच्या सेकंड डेस्टिनेशनला. तर मित्रांनो, आमचं सेकंड डेस्टिनेशन आजचं हे बर्गर फॅक्टरी, जी खूप फेमस आहे नॉर्थ गोवामध्ये. आणि आता सध्या आम्ही बर्गर फॅक्टरीच्या इथे आलेलो. ही आहे बर्गर फॅक्टरी. तर मित्रांनो, इथे मेनूमध्ये होता बीफ बर्गर, चिकन बर्गर आणि पोर्क बर्गर. तर मी आपला घेतला चिकन बर्गर, भाव्याने घेतला पोर्क बर्गर. एट आउट ऑफ 8.
तर मित्रांनो आता सध्या मी बर्गर फॅक्टरीमधून निघालो आणि बर्गर फॅक्टरीमध्ये मी तुम्हाला रेटिंग पण दिलेली आहे. 1 नंबर आहे. बर्गर फॅक्टरीमधला बर्गर नक्की ट्राय करा. मी खाल्लेला आहे चिकन बर्गर आणि भावेशने खाल्लेला पोर्क बर्गर. असा तुझं पोर बर्गर फर्स्ट टाईम ट्राय केला, पण टेस्टला मस्त होता. तर रेग्युलर जे खातात त्यांना काय वाटणार, पण आता आपण फर्स्ट टाईम जो खाल्ला त्यामुळे थोडीसा टेस्टमध्ये फरक जाणवला. पण ठीक आहे, खाऊ शकतात अशा प्रकारचं आहे. पण दोन्ही बर्गरला आम्ही 8/10 आणि मी 9/10 असे रेटिंग दिलेले आहेत. ते एकदा नक्की ट्राय करा. आणि आता सध्या आम्ही इथून निघालो आहे चपोरा फोर्टला. तर मित्रांनो बर्गर फॅक्टरीवरून राईट मारून सरळ 8 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला भेटेल चपोरा फोर्ट. आता सध्या आम्ही चपोरा फोर्टच्या जवळपास आलेलो आहे. गाडी पार्क केली आणि आता सध्या आम्ही वर चाललो आहे चपोरा फोर्टकडे. तो बर्गर नव्हता, तो काहीतरी जम्बो नाही, एक्स्ट्रा जम्बो बर्गर होता वाटतं तो. देवा, चला मित्रांनो, गोव्याला आलात आणि तुम्हाला एक्स्ट्रीम जर भूक लागली असेल ना, बर्गर फॅक्टरीला या आणि तो एक बर्गर खा. कुठलाही बर्गर खा, तिकडे एकच खा. एक बर्गरमध्ये एवढं पॅक व्हायला होईल ना, पुढचे 4-5 तास तुम्हाला कुठं बघायचीच गरज नाही लागणार. त्यानंतर तिकडचा रेकमेंडेड शेक म्हणजे तो कोकोनट कॅशू मिल्क शेक. काय शेक होता. तर गोव्यामध्ये तुम्हाला स्कूटीवर फिरायचं असेल तर हेल्मेट कंपल्सरी आहे, कारण इथे ब्लॅक पार्टी असलेल्या ट्रान्सपोर्टच्या स्कूटी आपल्याला भेटतात. त्यांच्यासाठी हेल्मेट तर मस्ट कंपल्सरी आहे. सगळ्यात मोठा बापाचा रोड असला तर काय गाड्या चालवू नका आणि हेल्मेट नक्की घाला. हेल्मेट पोलिसांसाठी नाही, स्वतःसाठी घाला. तर मित्रांनो तुम्हाला भावेशची मजा सांगतो. आम्ही अर्धा रस्ता वर चढून आलेलो, तेवढ्यात एका वरतून येणाऱ्या एका माणसाने त्याने सांगितलं की अर्धा रस्त्यापर्यंत गाड्या जातात 2 व्हीलर, म्हणून आम्ही परत खाली गेलो आणि परत स्कूटी घेऊन मी वरपर्यंत आलो आणि वरती आल्यावर कळलं की वरती गाड्या जातच नाही. तर आता भावेश परत गेला आहे खाली. तो आता पार्क करेल स्कूटी आणि परत एवढा चढून येईल. मी इथेच थांबलो आहे. तो आल्यानंतर ना भावेशचं रिॲक्शन तुम्हाला दाखवतो. हाऊस द जोश. भावेश, कोणत्या माणसाने सांगितलं तुला वरपर्यंत गाडी जाते? कोण हरामखोर होता, काय पिलं होतं, काय केलं होतं त्यांनी माहीत नाही. अर्धा किलोमीटर खाली आम्ही गाडी लावलेली. बोलतात वरती घेऊन जा. वरती आलो, वरच्या बोलतात खालीच ठेवायचे. एवढा वर खाली करून, आणि ते पण सरळ रोड नाही, अख्खा स्लोप आहे. भावेश, हाऊस द जोश. वरपर्यंत गाडी जाते गाडी. कुठं जाते काय माहिती. तर मित्रांनो फायनली आम्ही चपोरा फोर्टच्या वरती आलेलो आहोत. तर तुम्हाला सांगतो चपोरा फोर्ट, तुम्ही दिल चाहता है मूवी बघितली असेल जी 90sमध्ये आली होती. तर दिल चाहता है मूवीमध्ये जो फोर्ट दाखवलेला आहे तो हाच तो फोर्ट आहे, चपोरा फोर्ट. आणि ते शूटिंग कुठे झाली होती ते पण मी दाखवतो तुम्हाला. तर हा जो समोर दिसतोय हा वेगेटोर बीच आहे आणि हा आपला समुद्र. आणि इथून सरळ त्या साईडला अंजुना बीच आहे आणि मध्ये आहे हा चपोरा फोर्ट, जिथे सध्या मी उभा आहे. दिलचा त्या पिक्चरचा सीन इथूनच शूट झाला होता. मग भावेश, कसा वाटला चपोरा फोर्ट? चपोर आणि चक्कर जाम गेली. सो फायनली आता आम्ही उतरत आहोत चपोरा फोर्ट. नेक्स्ट स्टॉप कुठला? पॅराला जाऊ. लेट्स सी पॅरा रोड. तर चपोरा फोर्ट फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला, पॅरा रोडला. तर मित्रांनो हा आहे पॅरा रोड. बघा दोन्ही बाजूने हे नारळाचे झाडं आणि मध्ये रोड आहे. इथे सगळेजण फोटोशूटसाठी येतात. हा बघा पॅरा रोड, कोकोनट ट्री. फायनली आम्ही पोहोचलो आहे पॅरा रोडला. नो पार्किंग, नो स्टॉपिंग. चल. तर मित्रांनो हा आहे पॅरा रोड. आणि या पॅरा रोडला येण्यासाठी तुम्हाला सांगतो मॅपमध्ये पॅरा कोकोनट ट्री रोड असं टाकल्यावर तो प्रॉपर तुम्हाला इथपर्यंत आणेल. नाहीतर तुम्ही दुसरा एक पॅरा रोड आहे तिकडे जाल, कारण आमचं तेच झालं. आम्ही दुसऱ्या पॅरा रोडवरती गेलो. तिथून मग जेव्हा कोकोनट ट्री रोड टाकला तेव्हा आम्ही इथपर्यंत पोहोचलो.
कसं वाटतं तुला पॅरा रोड? मस्त आहे, पण ते टुरिस्ट प्लेस असल्यामुळे जाम जास्तच गर्दी आहे. ॲक्च्युली बीचवरती जेवढी गर्दी पाहिजे होती तेवढी गर्दी आम्ही बघितली नाही, पण इथे आम्हाला वाटलं मोकळं असेल, पण इथे जास्त गर्दी आहे. तर मी आता या पॅरा रोडच्या सेंटरने मधून चालतो आहे. दोन्ही बाजूला नारळाची झाडं आहेत, साईडला शेती आहे. थोडं गाड्यांकडे लक्ष द्यावं लागतं, पण मस्त आहे पॅरा रोड. तर गोव्याला आलात तर कधी पॅरा रोडला नक्की व्हिजिट द्या, पण मोस्टली इथे तुम्ही इव्हनिंग टाईममध्ये या, कारण दुपारी भरपूर ऊन आहे. तर आजच्या दिवसाचा हा आमचा लास्टचा डेस्टिनेशन आहे. बाकी नेक्स्ट स्पॉट जे आहे ते आमचे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतील. तर या पॅरा रोडवरती आम्ही व्हिडिओ पण काढले, भरपूर फोटो पण काढले, आणि लकीली आम्हाला आमचा जो हॉटेल आहे ना त्याच्या आजूबाजूलाच हे सगळे प्लेसेस आम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे आमचं लोकेशन जे आहे, स्टे लोकेशन जे आमचं आहे ना ते एक्झॅक्ट सेंटरला आहे, त्यामुळे आम्हाला बरेचसे प्लेसेस जवळपासच आहे. कलंगूट, अंजुना बीच, चपुरा फोर्ट आणि आजचा लास्टचा डेस्टिनेशन आमचा होता पॅरा रोड. तर हे चारही लोकेशन जे आहेत ते आमच्या हॉटेलच्या आसपासच होते. जवळपास 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरतीच होते, काही काही तर 2-3 किलोमीटरच्या अंतरावरच होते. त्यामुळे आजची ट्रिप आमची खूप वर्थ इट, खूप चांगली झाली. तर मित्रांनो, उद्याची जी आमची ट्रिप असणार आहे ती खूप मोठी असणार आहे, कारण आम्ही जाणार आहोत साऊथ गोवाला. तर साऊथ गोवाला जाण्याचा आम्ही ट्राय करणार आहे. जर फायनल झालं ना तर साऊथ गोवाला ही भरपूर लाँग ट्रिप असणार आहे, कारण इथून अंतर खूप जास्त आहे साऊथ गोव्याचं, आणि तिथे पण प्लेसेसमध्ये डिस्टन्स भरपूर जास्त आहे. जसं इथे नॉर्थ गोवामध्ये जवळजवळच असे प्लेसेस आहेत, पण साऊथमध्ये थोडे लांब लांब प्लेसेस आहेत. तर आजची ही ट्रिप आमची तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि आत्ता आम्ही इथून एक्झिट करतो आहे आणि हॉटेलजवळ जातो आमच्या. मित्रांनो, विथ दिस पॉईंट आजचा व्हिडिओ मी ते सेंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, टेक केअर अँड गुड नाईट. हवेश, हाऊस द जोश. पोर्कवाला घेऊ हवेश. नाही, का? मी कधी खाल्ले नाही, उगाच ते फेकून द्यायला लागायचं. पण आहे ते सगळं ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळणार बेकन मिल्क. एक नंबर.